फायनली गाव जेवणानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे सकाळी साखरपुड्याचा कार्यक्रम तसेच हळदी सोहळा त्याप्रमाणे लग्नाचा सोहळा चालू होणार होता. त्यावेळी सकाळी हॉलच्या ठिकाणी पोचण्याची गडबड. त्या ठिकाणी गेल्यानंतर सर्व सेटअप रेडी होता. सर्व गोष्टी, सर्व ब्राह्मण आणि तिथीनुसार सर्व गोष्टी वेळेनुसार चालू होत्या. मंडप एकदम छानपणे सजलेला होता. सर्व गोष्टी जिथल्या तिथं ज्या त्या ठिकाणी लागणाऱ्या ज्या त्या गोष्टी ज्या त्या ठिकाणी होत्या. नवरा नवरी हॉलमध्ये पोहोचण्याआधी प्रत्येक गोष्टीची ज्या त्या ठिकाणी मांडणी चालू होती. त्यावेळी सजवलेला रुखवत पाहून मनाला खूप आनंद झाला, कारण प्रत्येकावर असे काही ना काही श्लोक आणि कवितेच्या ओळी लिहिलेल्या वाचूनही आनंद. नवरदेवाच्या या कुरवल्या पाहिल्यानंतर, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिल्यानंतर पूर्णपणे मेकअप झालेला आहे हे समजलं. ट्रकमधून आलेलं वराड पाहिलं आणि न कळत कॅमेरा त्या ठिकाणी सेटअप केला, कारण लहानपणीचं दिवस आठवलं. एखाद्याचं लग्न असलं की ट्रकामधून दूर जायला लागायचं. त्यावेळी ट्रकामधला प्रवास आणि ते वराडातली मजा याचं खूपच कुतूहल वाटायचं आणि आनंदही यायचा. सर्वजण अगदी एकत्र बसून मजेत त्या ठिकाणी पोचायचे. आता लग्न घर म्हटलं की लगीन घाई असतेच. अशा या लग्नाच्या सकाळी त्या ठिकाणी श्रेयाचा डान्स पाहिला. श्रेया म्हणजे माझी भाची. त्या ठिकाणी ती एवढा सुंदर डान्स करत होते की त्यावेळी तो क्षण टिपण्याचा खूप मोह झाला. आपणही या ठिकाणी तिचा डान्स पाहू शकता. कसा वाटला ते नक्की सांगा. ऐसा